कल्पना करा, तुम्हाला किंवा तुमच्या घरातील आई, बहीण, पत्नी किंवा मुलीला स्तनामध्ये गाठ जाणवते. तपासणी केली जाते आणि डॉक्टर सांगतात ही शस्त्रक्रिया करावी लागेल. पहिला प्रश्न बहुतेक प्रत्येक महिलेच्या मनात येतो, माझा स्तन पूर्णपणे काढावा लागेल का? मोठा व्रण राहील का? मी पूर्वीसारखी दिसेन का? आज आधुनिक वैद्यकशास्त्राकडे या प्रश्नांची नवीन उत्तरे आहेत. त्यापैकीच एक महत्त्वाची प्रगती म्हणजे रोबोटिक ब्रेस्ट सर्जरी. अनेकांना वाटते रोबोट स्वतः शस्त्रक्रिया करतो. हे पूर्णपणे चुकीचे आहे. रोबोट स्वतः काहीच करत नाही. तो स्वतः विचार करत नाही. प्रत्येक हालचाल, प्रत्येक मिलीमीटर, प्रत्येक निर्णय हा पूर्णपणे सर्जनच घेत असतो. रोबोट हा फक्त अत्यंत अचूक शस्त्रक्रिया करण्यासाठी सर्जनला मदत करणारा आधुनिक तंत्रज्ञानाचा साथीदार आहे. रोबोटिक पद्धतीमध्ये काखेत छोटासा लपलेला छेद दिला जातो. त्यातून सूक्ष्म उपकरणे आणि अत्याधुनिक 3D कॅमेरा आत नेला जातो. हा कॅमेरा दृश्य अनेक पट मोठे करून दाखवतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, रोबोटिक सर्जरी प्रत्येक रुग्णासाठी योग्य नसते. सुरुवातीच्या टप्प्यातील कर्करोग किंवा निप्पल जपून मास्टेक्टॉमी आवश्यक असलेल्या रुग्णांसाठी हा एक उत्तम पर्याय असू शकतो. याचे मोठे फायदे म्हणजे स्तनावर मोठा व्रण टाळता येतो, शरीराच्या नैसर्गिक सौंदर्याचे जतन होते आणि रुग्ण जलद बरा होतो. यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि समाधान वाढण्यास मदत होते. जर तुम्हाला कोणतीही शंका वाटत असेल तर तपासणी उशिरा करू नका. वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्या. मी डॉक्टर सुधीर. ही माहिती उपयुक्त वाटली तर जरूर शेअर करा. धन्यवाद.